नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोरे प्रतिभा प्रकाश. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, 14 ऑगस्टच्या मध्यरात्री पंडित नेहरू हर्षाने म्हणाले, मध्यरात्री 12 वाजता सारे जग निद्रिस्त असताना भारताने नवचैतन्याने जागृत होऊन स्वातंत्र्य संपादन केले. स्वातंत्र्याचा जय जयकार भारतखंडाच्या कानाकोपऱ्यातून दुमदुमू लागला. मी आता तुमच्यातील एक अशी लॉर्ड माउंटबॅटन यांनी घोषणा केली. भारताच्या राजधानीत 21 तोफांची सलामी घुमली. संसद भवनावर युनियन जॅकऐवजी तिरंगा फडकविण्यात आला आणि साऱ्या भारतात आनंदाचे सोहळे सुरू झाले. साता समुद्रापलीकडून व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रजांनी भारतात आपले साम्राज्य उभारले आणि 150 वर्षाच्या गुलामगिरीच्या वरवंट्याखाली आपण भरडत राहिलो. पण भारतातील थोर देशभक्तांनी भारत मातेच्या हातापायातील गुलामगिरीच्या साखळ्या प्राणांचे सर्वस्वाचे बलिदान अर्पून तोडल्या, तेव्हा आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. खरे तर मुठभर इंग्रजांनी आपला देश कसा बळकावला, 150 वर्ष राज्य कसे केले, भारतातील कमकुवत राजसत्तांचा, विखुरलेल्या राज्यांचा, संस्थानिकांचा व त्यांच्यातील स्वार्थी फुटीर वृत्तीचा धूर्तपणे फायदा इंग्रजांनी घेऊन सारा देश पादाक्रांत केला. जबरदस्त शेतसारा बसवून पैसा वापरून इंग्लंडला संपन्न केले व भारत दरिद्री बनवला. असं म्हटलं जायचं की आपला भारत देश हा सोन्याची चिडिया होता. परंतु इंग्रजांनी भारताला दरिद्री बनवून ठेवलं. 1857च्या उठावात राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, कुंवरसिंह इत्यादी धारातीर्थी लढले. लाल, बाल, पाल आणि नेहरू, गांधीजींनी अहिंसा तत्वाने असहकार चळवळीने इंग्रजांशी सामना केला. सावरकर, धिंगरा, कान्हेरे, खुदिराम बोस, चाफेकर बंधू, वासुदेव फडके यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारून इंग्रजांना जेरीस आणले. देशासाठी देशभक्त हसत फासावर गेले. आझाद हिंद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांनी वीरमरण पत्करले. तर 1942च्या लढ्यात गांधीजी, मौलाना आझाद, पटेल, नेहरू, जयप्रकाश, लोहिया इत्यादींनी यातनामय तुरुंगवास भोगले. शिरीष कुमार, बाबू गेनू, उषा मेहता, अरुणा असफल इत्यादींनी करेंगे या मरेंगे निर्धाराने अपूर्व पराक्रम गाजवला. या नावांची यादी खूप मोठी आहे. काही ज्ञात आहेत तर काही अज्ञात आहेत. सुभाष बाबूंच्या आझाद हिंद सेनेनेही अभूतपूर्व कामगिरी केली. विषमतेने व दुष्ट चालीरीतीने पोखरलेल्या भारतीय समाजाला जागृत करण्यासाठी आयुष्य खर्चणारे राजाराम मोहन राय, विद्यासागर, लोकहितवादी दयानंद सरस्वती, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, आगरकर, स्वामी विवेकानंद अशी किती नावे घ्यावीत. या सर्वांनी समाजाला नवे विचार, नवी दृष्टी दिली. या सर्वांच्या बलिदानाने, हाल अपेष्टांनी, खडतर प्रयत्नांनी 15 ऑगस्ट 1947चा स्वातंत्र्य सूर्य उगवला आणि आज आपण स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करायला लागलो. परकीय आक्रमणाबरोबरच देशातील काही गंभीर समस्या, संकटे आपल्यापुढे आवासून उभी आहेत. त्यांच्याशी लढा देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. अजूनही आपल्या देशाला निरक्षरता, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, भरमसाठ महागाई, रोगराई निवारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मला देशाने काय दिले असे न म्हणता मी देशाला काय देऊ शकतो याचा विचार करून आपण आपल्या देशासाठी प्रसंगी प्राण अर्पण करायलाही सज्ज असले पाहिजे. मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.